आणि अनावधानानं बोललेले बाबाजीचं कधी खोटं झालं नाही. देव खरंच झालं. तपश्चर्या केली, अनुष्ठान केलं, तुमच्यासारखं वेरूळ अनुष्ठान केलं. 12 ज्योतिर्लिंगापाशी जनार्दन स्वामींनी अनुष्ठान केले. आमचे महेशगिरी महाराज पण आता प्रत्येक, आपली पण इच्छा होती प्रत्येक ज्योतिर्लिंगा ठिकाणी अनुष्ठान करायचं, पण आता प्रकृती विकल झाली आणि यात्तरपूर्वी कामाची प्रवृत्ती, आश्रमाची प्रवृत्ती, त्याच्यामुळे ते काही शक्य झालं नाही. वेरूळ अनुष्ठान केलं, 2-3 लोक बरोबर, आणि पूजेची पेटी म्हणा, पिशवी म्हणा घेऊन चालले तर एस टीमध्ये जायचं. एस टीवाल्याला वर हात केला आणि सांगितलं की आमचे 2 लोक येऊ राहिले, थोडं थांबा. 2 भक्तीवर दर्शनाला गेले असेल कृष्णेश्वराचे किंवा काही काम असेल बिचारे, थोडा वेळ झालं. एस टीवाल्याला त्यानं काही गाडी थांबवली, आम्हाला वेळ होतं जाय. सहज बोलणे ही तर उपदेश करुणे साहस शिकविले. सहज बोललं तरी खोटं नाही झालं. म्हणजे तुझी गाडी जाईल का पुढं? सहज बोलले बाबाजी. पुढे जाऊन गाडी पंक्चर झाली. सहज बोलण्या तेव्हा पाहिलं तर गाडी तिथे जाऊन गेल्या तरी पंक्चर झाली. गाडी उभी राहिली, सगळे खाली उतरले. बाबाजीने कान धरले. तेव्हापासून सांगितलं की मी असं अभद्र बोलणार नाही. जीभ कापुनी शिवा शिवा ती परी नाशिका न छिजती, तेवी मी छेदे कर्मस्थिती, मी छेदे कर्मस्थिती, प्रारब्ध गती छेदे ना. भागवतातलं वचन आहे. जिभेचा शेंडा कापला, भगवान शंकराचे पिंडर वाहून दिलं. आतापासून या जिभे हर 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 महादेवा, शिव 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 सदा शिवा. हर 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 महादेवा, शिव 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 सदा शिवा. हास्य यस्य देव वेदमय वाणी. कधी कोणाचं वाईट नाही बोललेच नाही, कधी कोणाचं वाईट व्हावं. बाबाजीचं प्रवचन आहे बघा, तुम्ही तुमच्या खिशाचे वाचा, ऐका द्यावं. अरे बाबाची मान कापून टाकली तरी बाबा म्हणणार, कोणाविषयी वाईट बोलणार नाही, कोणाचं वाईट करणार नाही. किती समर्पण आहे महाराज, किती तत्व आहे. बाबाजींनी सांगितलं की तत्वाला ज्याच्याजवळ तत्व आहे तोच देवाला आवडतो.